हॅलो सर. आता आपण बघूया आपल्या बिझनेस ERP या बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा डेमो. ओके, कम्प्लीट बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा डेमो आता बघणार आहोत आपण. ओके, म्हणजे तुमचा कोणत्याही टाईपचा बिझनेस असू दे, सर्व प्रकारच्या बिझनेससाठी आपल्याकडे बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. ओके, हे काही ट्रेड मी तुम्हाला शो करतो बघा. या कोणत्याही टाईपचा जरी तुमचा बिझनेस असेल, ओके, सगळ्या प्रकारच्या बिझनेससाठी यापैकी कोणताही जर तुमचा बिझनेस असेल, बेकरी असेल, सुपर मार्केट असेल, ग्रोसरी असेल, फिश मार्केट असेल, केमिस्ट शॉप असेल, स्टेशनरी, पेट शॉप, कोणतंही ऑप्टिकल शॉप, क्लॉथिंग, गारमेंट्स, कसल्याही प्रकारचा जर तुमचा बिझनेस असेल, सुपर मार्केट, ओके, ह्या म्हणजे ज्या कॅटेगरीचा तुमचा बिझनेस आहे त्या प्रत्येक कॅटेगरीच्या बिझनेससाठी आम्ही असे कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवलेले आहे, एकदम इझी आणि युजर फ्रेंडली. सगळ्या ट्रेडमध्ये सगळ्या शॉपसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. एकदम इझी आणि एकदम सोपं वापरण्यास. लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे. ओके, वापरण्यास एकदम सोपं आहे. ओके, आणि सगळ्या प्रकारचे फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, सगळ्या ट्रेडसाठी हे सॉफ्टवेअर युजफुल आहे. ओके, त्याचा आता कम्प्लीट आपण डेमो बघणार आहोत. सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं, ते तुम्ही तुमच्या सिस्टीमला डाउनलोड करून फ्रीमध्ये इन्स्टॉल करून डेमो वापरून बघू शकता सर. एकदम सोपं आणि इझी सॉफ्टवेअर आहे बनवलेलं. ओके, हा, आणि जे कस्टमाइज करून तुमच्या सगळ्या प्रकारचं म्हणजे तुम्ही तुमचा जो बिझनेस यापैकी कोणत्याही ट्रेडमध्ये जर तुम्ही मोडत असाल, त्या कॅटेगरीसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर आपलं डाउनलोड करून यूज करू शकता. ओके, आणि त्याचा डेमो मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवतो. या सगळ्या ट्रेडसाठी ते सॉफ्टवेअर तुम्ही या कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत असाल तर सगळ्या ट्रेडसाठी हे सॉफ्टवेअर तुम्हाला चालणार आहे. तुमची जो कॅटेगरीमध्ये मोडता त्या ट्रेडनुसार तुम्ही सॉफ्टवेअर कस्टमाइज करून आपलं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करू शकता सर. ओके सर, आता आपण स्टेप बाय स्टेप हे बघितलं आहे तुम्ही कोणते कोणते आपले ट्रेड आहे, त्या सगळ्या ट्रेडसाठी सॉफ्टवेअर चालतं ते. ओके, त्याप्रमाणे आता मी तुम्हाला एकदा प्रॉपर डेमो दाखवतो सर सॉफ्टवेअरचा. कुठून डाउनलोड करायचा, कसं करायचं, हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मी आता सांगणार आहे सर. ओके सर, आपण त्यासाठी आपण काय करूया, आपला जो गुगल क्रोम ब्राउझर एकदा ओपन करा. ओके, त्यासाठी येणार तुम्ही गुगल क्रोमला इथे तुम्ही टाईप करा www.oursoftware.in. ओके, ही बघा, ही आपली ऑफिशियल सॉफ्टवेअर वेबसाईट आहे सर. ओके, www.oursoftware.in. ओके, बस इथे टाईप करा ना, एंटर मारा. ही आपली ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर तुम्ही बघा सर, इथे A to Z आमची सगळी कॅटेगरीची सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. ओके, आज आपण जो सॉफ्टवेअरचा डेमो बघणार आहे, आपलं बिझनेस ERP हे सॉफ्टवेअर आहे, याचा डेमो बघणार आहोत. हे बघ, हे बेस्ट GST रेडी बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे. तर सगळ्या ट्रेडला चालणार आहे असं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ते सगळ्या रिटेल, होलसेल, सगळ्या ट्रेडसाठी, मल्टिपल ट्रेडसाठी आपण कस्टमाइज करून यूज करू शकतो. ओके, आणि हे सॉफ्टवेअर असं युजर फ्रेंडली बनवलेलं आहे आणि सगळे ट्रेड याच्यामध्ये कव्हर केले जातात. ओके, बाकी ट्रेडनुसार वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. ज्वेलरी आहे, मंडई आहे, हॉटेल ERP आहे, मेडिकल, अदर ट्रेडसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर आपण बनवलेलेच आहेत. ओके, तर आज मोस्टली आपण बिझनेस ERP हे सॉफ्टवेअर बघणार आहोत. याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड्स कव्हर केले जातात. ओके, आणि ते कसं यूज करायचं, कसं डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, हे प्रॉपर आपण डेमोमध्ये बघूया. ओके, तुमचा जर बिझनेस या कॅटेगरीमध्ये आपण मगाशी बघितलं त्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, कोणत्याही कॅटेगरीचं तुमचं जर शॉप असेल तर तुम्ही आपलं हे बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे हे तुम्ही सर डाउनलोड करायचं आहे. आणि ते कसं डाउनलोड करायचं ते मी आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो. त्यासाठी ही आपली वेबसाईट ओपन करायची, oversoftware.in, आणि इथे बघा बिझनेस ERP या डाउनलोड्स नावा ऑप्शनला क्लिक करायचं. डाउनलोड्सला क्लिक केलात की आपलं सॉफ्टवेअर इथे डाउनलोडला सुरू. ओके सर, हे डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड्सला एकदा क्लिक करा. हे बघा, इथे आपलं सॉफ्टवेअर डाउनलोड सुरू झालेलं आहे. इथून पण तुम्ही बघू शकता किंवा इथे 3 डॉट आहे तिथे क्लिक करा. डाउनलोड्सला जा. हे बघा, हे बिझनेस ERP सेटअप आपलं डाउनलोड होतंय. ओके, तोपर्यंत आपण पुन्हा वेबसाईटवर येऊया. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्क्रोल करत खाली यायचं आहे. त्याला 2-3 सपोर्ट फाईल असतात, ते डाउनलोड करायचं आहे. इथे आलात की हे बघा, हा सपोर्ट सेटअप, हे एक सेटअप डाउनलोड करायचं, त्याला क्लिक करायचं फक्त. हे पण डाउनलोड चालू झालं बघा, 2 नंबरची फाईल डाउनलोड होते. इथे पण तुम्ही चेक करू शकता, हे बघा सपोर्ट फाईल होते. त्याच्यानंतर इथे हे क्रिस्टल रिपोर्ट आहे ते पण डाउनलोड करून घ्या. आणि हे बघा, हे प्रोव्हायडर नावाचं हे आहे,
हे पण डाउनलोड करून घ्या. याला पण क्लिक करा का प्रोव्हायडर पण इथे डाउनलोड व्हायला सुरू होईल. ओके, सपोर्ट पण डाउनलोड झालेला आहे. त्यानंतर प्रोव्हायडर पण डाउनलोड करून घ्या. आणि बिल फॉर्मॅटसाठी तुम्हाला क्रिस्टल रिपोर्ट डाउनलोड करायचा आहे. क्रिस्टल रिपोर्ट आता ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड केलेला आहे आणि इन्स्टॉल पण केलेलं आहे, त्यामुळे ते मी इन्स्टॉल करत नाही. एकदम इझी आहे, डाउनलोड करायचं आणि झिप फाईल ओपन करून सेटअप फाईल रन करायची, नेक्स्ट 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 करत जायचं आणि त्याचा सिरियल नंबर वगैरे त्या फाईलमध्ये असतो, सिरियल नंबर ती फक्त कॉपी पेस्ट करायची तिथे की ते इन्स्टॉल होऊन जाईल तुमचं. ओके, हे दोन सपोर्ट आणि प्रोव्हायडर डाउनलोड करायचं. ओके, आता आपण बघितलं ते बघा बिझनेस ERPचं सेटअप पण डाउनलोड झालंय, सपोर्ट फाईल पण डाउनलोड झाली, प्रोव्हायडर सपोर्ट फाईल पण डाउनलोड झाली. तुम्ही इथे क्लिक करा का डायरेक्ट तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाल डायरेक्ट त्या ठिकाणी आपले सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे. त्यात हे आता बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे ते पहिले इन्स्टॉल करूया. ओके, राईट क्लिक करा, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल केला तरी चालतं, किंवा डबल क्लिक करून केला तरी चालू शकतं. ओके, हे आपलं ERP सॉफ्टवेअर आहे, बिझनेस ERP बिलिंग अकाउंटिंग GST सॉफ्टवेअर आहे. ओके, डबल क्लिक करा आणि इन्स्टॉल करा. ओके, इथे असं ऑप्शन आलं, इथं मोर ऑप्शनला जायचं. ओके, आता हे डोंट रन म्हणून ऑप्शन येतं, इन्स्टॉलचा ऑप्शन येत नाही. मग तुम्ही काय करायचं, सिम्पल या सेटअपवर राईट क्लिक करायची, विंडोज 11 असेल तर शो मोरला ऑप्शन जायचं आणि प्रॉपर्टीजला जायचं आहे सर, तुम्हाला प्रॉपर्टीजला जायचं आहे. प्रॉपर्टीजला इथे एक ऑप्शन आहे बघा अनब्लॉक, याला क्लिक करायचं आहे, अप्लाय ओके करायचं आहे. ओके, आणि पुन्हा आता राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर, शक्यतो रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा, प्रॉपर इन्स्टॉलेशन व्हायला मदत होते, कोणताही प्रॉब्लेम येत नाही, इझिली प्रॉपर तुमचं स्मूथली इन्स्टॉल होतं. ओके, इथे नेक्स्ट करायचं आहे. आता इथे मात्र बाय डिफॉल्ट आपलं डी लोकेशन वगैरे घेतं, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमचं ज्या लोकेशनला तुम्हाला इन्स्टॉल करायचं तिथे घ्यायचं आहे. शक्यतो विंडोज पार्टिशन सोडून म्हणजे विंडोजचं जे लोकेशन असतं ते सोडून अदर लोकेशनला आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. डी किंवा ई म्हणजे डेटा आपला सेफ राहील, जेणेकरून आपलं फॉर्मॅट वगैरे करावं लागलं तर ते आपलं डेटा अदर लोकेशनला सेफ राहील. आता मी ऑलरेडी तुम्हाला डेमो दाखवतो, मी टेम्पररी सी ड्राईव्हलाच इन्स्टॉल करतोय. तुम्ही मात्र इन्स्टॉल करताना डी किंवा ई अदर लोकेशनला, सी सोडून अदर लोकेशनला इन्स्टॉल करा सर. ओके, कारण त्याचं कारण असं की विंडोज करप्ट झालं, कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम झाला, विंडोज रिइन्स्टॉल करावं लागलं किंवा कॉम्प्युटर फॉर्मॅट करावा लागला तर तुमचा सॉफ्टवेअरचा डेटा लॉस होऊ नये म्हणून. ओके, मी आता मात्र सी ड्राईव्हलाच इन्स्टॉल करतो तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी. तिथे ब्राउज बटनला क्लिक करून तुम्ही लोकेशन चेंज करू शकता. नेक्स्ट करायचं, नेक्स्ट करायचं, या दोन ऑप्शनला क्रिएट डेस्कटॉप शॉर्टकट आहे, या दोन्ही ऑप्शनला टिक मार्क करायचे, नेक्स्ट करायचं, इन्स्टॉलला क्लिक करायची. बस, इन्स्टॉलला क्लिक केलं का विदिन सेकंडमध्ये आपलं सॉफ्टवेअर सर इन्स्टॉल होतं. एकदम फास्ट आणि इझी आहे, तुम्ही विदिन 5 मिनिटामध्ये बिलिंग चालू करू शकता या सॉफ्टवेअरमध्ये सर. वापरण्यास एकदम सोपं आहे. आयटम मास्टर क्रिएट करणे, पार्टी लेजर क्रिएट करणे इझिली सिंगल क्लिकवर तुम्ही करू शकता, ज्याला जास्त नॉलेज पण नाहीये. आणि असे जे आपले शॉपकीपर किंवा व्यावसायिक बांधव असतात ज्यांना सॉफ्टवेअरचं जास्त नॉलेज नाहीये आणि एकदम युजर फ्रेंडली कोणी त्याला एका क्लिकमध्ये वापरू शकतो असं हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ते तुम्ही इझिली हे सॉफ्टवेअर वापरू शकता सिंगल क्लिकवर. म्हणजे ज्यांना काय कधी कॉम्प्युटर वापरलं नाही असे युजर्स पण हे सॉफ्टवेअर वापरू शकतात. ओके, इथे आपण हे आता डायरेक्ट रन नको करूया, इथे याला क्लिक करून लॉन्च बिझनेस ERP याला क्लिक काढायचे आणि फिनिश करायचे, लगेच रन नाही करायचे, कारण हे आपले जे सपोर्टेड फाईल आहे ते इन्स्टॉल करायचे आहेत. ते पण सेम राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचे आणि इन्स्टॉल करून घ्यायचे दोन्ही. याला पण सेम नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आणि इन्स्टॉल मारा, याला पण सेम आहे, इन्स्टॉल होत नाहीये. राईट क्लिक करा, विंडोज 11ला ते ऑप्शन दाखवतो, प्रॉपर्टीजमध्ये जायचं, अनब्लॉक अप्लाय ओके करायचं. प्रोव्हायडरला पण असेल तर लगेच आपण करून घेऊया सेम, अनब्लॉक अप्लाय ओके. बस, आता तुम्ही डबल क्लिक किंवा राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करून इन्स्टॉल करू शकता. तिथे पण सेम इन्स्टॉल करायचं, नेक्स्ट नेक्स्ट करत घ्यायचं, ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे ते तुम्हाला इन्स्टॉल दाखवेल, नेक्स्ट नेक्स्ट करत द्यायचं, तुमचं सॉफ्टवेअर प्रोव्हायडर पण विदिन सेकंडमध्ये इन्स्टॉल होत जाईल. ओके, प्रोव्हायडर आपले इन्स्टॉल सक्सेसफुल झालं, ओके करा. त्यानंतर आपली सपोर्ट फाईल पण तसेच सेम ओपन करायचे, सपोर्ट सेटअप आहे ते पण. बस नेक्स्ट नेक्स्ट करत यायचं आहे तुम्हाला इन्स्टॉल.
हे पण तुमचं सिंगल क्लिकवर इन्स्टॉल होऊन जाईल. इन्स्टॉल होत असेल, बाकीचं आता आपलं इन्स्टॉल झालं, ही विंडो क्लोज करून टाका. बाकी काय असेल ब्राउझर वगैरे सगळं तुम्ही क्लोज करू शकता सर. ओके, हे पण इन्स्टॉल होतंय. ओके, सगळ्या ट्रेडसाठी हे सॉफ्टवेअर सर चालतंय. बॅकग्राऊंडला आपलं इन्स्टॉलेशन चालू आहे. ओके, तुम्ही कोणताही बिझनेस चालवत असाल आणि तुम्हाला कॉम्प्युटराइज करायचं आहे आणि सध्या सर काळाची गरज पण आहे. जेव्हा तुम्ही जेवढं लवकर तुमचा कॉम्प्युटराइज होण्याचा कल हे कराल, जेवढं तुम्ही इकडे वळवाल तेवढा तुमचे बिझनेसवर चांगला इफेक्ट होईल आणि तुम्ही आधुनिक बनाल. कारण सध्या काळाची गरज आहे कॉम्प्युटराइज होणं, आधुनिक होणं आणि त्यामुळे सगळ्या लेखाजोखा सगळं समजतो. म्हणजे डेली प्रॉफिट ऑन लॉस, बिझनेसची इन्व्हेस्टमेंट, किती काय सेल परचेस, आउटस्टँडिंग सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. ओके, आणि कस्टमरला स्टँडर्ड तुम्ही कॉम्प्युटराइज प्रिंटेड बिल पण देऊ शकता सर. ओके सर, हे आता मी बाकी सगळं क्लोज करून टाकतो. त्याच्यानंतर आपण येऊया, हे बघा सर, हे बिझनेस ERP आपले सॉफ्टवेअर आहे. इथे असं डेस्कटॉपवर तुमचा आयकॉन येईल. ओके, त्याला राईट क्लिक करा सर. त्याच्यानंतर पुन्हा इथे प्रॉपर्टीज मध्ये यायचं आहे तुम्हाला. ओके, आणि इथे कम्पॅटेबिलिटी मध्ये यायचं आहे. चेंज सेटिंग फॉर ऑल युजरला क्लिक करायचे आहे आणि इथे रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरला परमनंटली सेट करायचं आणि अप्लाय ओकेला क्लिक करायचं. ओके, जेणेकरून काय होईल, हे आपलं सॉफ्टवेअर नेहमी रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरने ओपन होईल. ओके, त्यानंतर या डबल क्लिक करा, तो आपलं सॉफ्टवेअर ओपन होईल सर. ओके, ओपन झालं. इथे तुम्हाला फर्स्ट टाइम हे केल्यामुळे तुम्हाला अपडेट, नवीन लेटेस्ट जो अपडेट आहे त्याच्यासाठी विचार, इथे अपडेटला क्लिक करा की सॉफ्टवेअर तुमचं नवीन लेटेस्ट अपडेटमध्ये जे काय नवीन फीचर्स किंवा इम्प्रूव्हमेंट आलेले आहे ते ऑटोमॅटिक तुमचे जो सॉफ्टवेअरचा डेटा आहे तो अपडेट पण होऊन जाईल. विदिन सेकंडमध्ये तुमचं इन्स्टॉल पण होतं आणि अपडेट पण होतं सर. हे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटो अपडेट दिलेलं आहे सर आपण. म्हणजे नवीन काही अपडेट आले ऑनलाईन सर्व्हरवर की डायरेक्ट तुमच्या सिस्टीमला अपडेट होतं. सॉफ्टवेअर तुम्हाला पॉपअप देतं अपडेटसाठी. तुम्ही इथून अपडेट डाउनलोड करून इन्स्टॉल ऑटोमॅटिक होऊन जातं तुमच्या सिस्टीममध्ये आणि सॉफ्टवेअर तुमचं अप टू डेट होऊन जातं. हे बघा, जसं आता डाउनलोड होतं ऑटोमॅटिक, बघा ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर ते अपडेट इन्स्टॉल करून देतं. म्हणजे त्यामुळे काय होतं, सॉफ्टवेअरमध्ये काय प्रॉब्लेम असेल, बग असेल किंवा स्लो झालं असेल तर सॉफ्टवेअर तुमचं अप टू डेट होतं आणि सॉफ्टवेअर तुमचं फास्ट चालायला लागतं सर. जसं आपण विंडोज किंवा मोबाईलचे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो तसंच. ओके, इथे फिनिश बटनला क्लिक करा. त्यानंतर आपलं सॉफ्टवेअर कंटिन्यू होईल सर. एकदम इझी आणि बेस्ट सॉफ्टवेअर आहे सर. नंतर इथे कंटिन्यू बटनला क्लिक करा सर. ओके, ही बघा, ही मेन स्क्रीन आली आहे. आता नवीन आपली कंपनी ऍड करण्यासाठी हे बघा, इथे F3 बटन प्रेस करा कीबोर्डवरनं किंवा क्रिएट न्यू कंपनीला क्लिक करा. ओके, इथे आपले क्रिएट कंपनीचा ऑप्शन आलेला आहे बघा. इथे तुमचा शॉपचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. ओके, मी आता इथे आमच्या शॉपचं नाव टाकतो. असं तुम्ही तुमच्या शॉपचं नाव टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर एंटर मारायचा. इथे बिझनेस कॅटेगरी आहे बघा. बिझनेस कॅटेगरी इथे सगळे तुमच्या जर ट्रेड याच्यामध्ये असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड घ्यायचा आहे. ओके, तुम्हाला इथे बघा डाऊन एरो मारला तर सगळे ट्रेड आहे. जो तुमचा ट्रेड असेल इथे घ्यायचा असेल. ओके, जो तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे ट्रेड सिलेक्ट करायचा आहे. जर काही कारणाचं इथे ट्रेड तुम्हाला नसेल तर काही टेन्शन घेऊ नका. तुमचं ट्रेडचं नाव दिसत नसेल तर कन्फ्यूज होऊ नका. इथे बाय डिफॉल्ट चूज युअर बिझनेस हे ॲज इट इज ठेवायचं आणि आपण कंटिन्यू करायचं आहे. कारण हे सॉफ्टवेअर त्यानंतर पण आपण ती कंपनी किंवा सॉफ्टवेअर कस्टमाइज किंवा ते ऑप्शन ऑन करू शकतो. त्यामुळे इथे जर तुम्हाला तुमचा बिझनेस ट्रेड, त्याच्यासोबत तुमचा ऑटोमोबाईल असेल तर ऑटोमोबाईल घ्या, सुपर मार्केट असेल सुपर मार्केट घ्या, तुम्ही कृषी सेवा केंद्र असेल तर हे घ्या. हे बघा, पेस्टिसाइड, सीड, फर्टिलायझर, मोबाईल शॉप असेल तर मोबाईल शॉप घ्या, इलेक्ट्रॉनिक शॉप असेल तर घ्या, आयुर्वेदिक असेल तर घ्या. ओके, जर गारमेंट असेल तर गारमेंट असेल. जर तुम्हाला काही कारणाचं इथे तुमचं अरे आपल्या ट्रेडचं नाव नाही तर काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, ह्या ऑप्शन घ्यायचा आणि कंपनी क्रिएशन कंटिन्यू करायचं. ओके, एंटर मारायचं. इथे तुमचं जीएसटीचं ऑप्शन येईल. इथे वॅट आता नाही, जीएसटी ट्रेड मध्येच येतं. ओके, इथे तुमचा प्रॉपर जो ऍड्रेस टाकायचा असेल तर तुम्हाला बिलावर जो ऍड्रेस पाहिजे तो इथे तुम्ही टाकायचा आहे सर. ओके, इथे सिटी वगैरे काय पाहिजे असेल तर पिन कोड वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाहिजे टाकू शकता. बाकीचे सगळे ऑप्शन ऑप्शनल आहेत. ओके, इथे स्टेट आपलं येईल महाराष्ट्र, कोड ऑटोमॅटिक येईल. इथे मात्र तुमचा एक मोबाईल नंबर टाका सर. ओके, अल्टरनेट असेल तर स्लॅश करून पण टाकू शकता. ओके, आता मी एकच टाकतो. ईमेल आयडी वगैरे पाहिजे असेल तर इथे तुम्ही टाकू शकता.
जीएसटी नंबर वगैरे, पॅन नंबर, वॅट नंबर, तुम्हाला जे काय पाहिजे डिटेल तुम्ही पाठवू शकता. हे सॉफ्टवेअर तुम्ही जीएसटी आणि नॉन जीएसटी दोन्हीसाठी वापरू शकता. सपोज काही कस्टमर कसे ते टॅली वगैरे जीएसटी साठी वापरतात आणि सपोज जर तुम्हाला फक्त कोटेशनसाठी, एस्टिमेटसाठी आणि रेग्युलर बिलिंगसाठी, कॅश बिलिंगसाठी वापरायचं असेल ते बेस्ट सॉफ्टवेअर आहे. इझी आणि एकदम युजर फ्रेंडली, फास्ट बिलिंगसाठी. कारण तुम्ही वॉकिंग कस्टमरला इझिली याच्यावर सॉफ्टवेअरला मेंटेन करू शकता. कॅश काउंटरला इझिली मेंटेन करू शकतो. म्हणजे जिथे वेळ नसतो, गर्दी असते, फटाफट तुम्हाला कस्टमरला रिलीज करायचं असेल तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला एकदम इझिली वापरू शकता सर. ओके, बाकीचे डिटेल्स सर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता, अदरवाइज स्किप करा, डायरेक्ट क्रिएट कंपनीला क्लिक करा सर. ओके, मोबाईल नंबर टाकला तरी एवढं इनफ आहे आणि ओके बटनला क्लिक करा. आणि कोटेशन एस्टिमेटसाठी सॉफ्टवेअर बेस्ट आहे. म्हणजे नॉन जीएसटीचे जे प्रोडक्ट वगैरे आपलं जे रेग्युलर बिलिंग आहे आपल्या पर्सनल यूजसाठी हे सॉफ्टवेअर तुम्ही घ्यायचं आणि वापरत राहायचं सर. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरचं सगळं मॅनेज करू शकता. ओके, याच्यामध्ये आपली कंपनी क्रिएट झाली बघा, याला एंटर मारायचं. ओके, त्याच्यानंतर युजर आयडी आपला 1 असणार. ओके, 1च असतो, 1च टाकायचा, एंटर मारायचा, इथे पण 1 टाकायचा, एंटर मारायचं. 2दा एंटर मारलात की सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल. ओके सर. ओके सर, हे बघा, हे आपले मेन स्क्रीन येईल. हो, आपली मेन स्क्रीन आहे सॉफ्टवेअरची. ओके, याच्यामध्ये बाकीचं कस्टमायझेशन वगैरे काय कसं करायचं, तुम्हाला कोणतं ऑप्शन समजत नसेल तुम्ही आम्हाला नंबरवर कधीही कॉल करा डेमो इन्स्टॉलेशनसाठी, किंवा तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल, फायनल ॲक्टिव्हेशन करून वगैरे आमच्याकडून भेटेल तुम्हाला. डेमो वगैरे तुमचा तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणता ऑप्शन समजत नसेल तर कधी आम्हाला या नंबरला कॉल करा. तुम्हाला प्रॉपर याचा डेमो दिला जाईल, ट्रेनिंग पण दिलं जाईल. व्हिडिओ वगैरे टॉपिक वाईज तुम्हाला आपल्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला लिंक भेटून जातील सर. ओके, याच्यामध्ये हे बघा सर, इथे सगळे शॉर्टकट्स बटन तुम्हाला इथे भेटून जातात, रेग्युलर लागणारे आहेत ते. त्यानंतर इथे तुम्ही सगळे मास्टर्स पण इथून बघू शकता. मेन सगळ्या मास्टरमध्ये सगळे आहे. याचं ए टू झेड ट्रेनिंग मात्र आपल्याला सगळं आमच्याकडून भेटेल. डेमोमध्ये सगळे गोष्टी दाखवणे किंवा सगळं टॉपिक कव्हर करणे शक्य नाही. जस्ट ऑल ओव्हर तुम्हाला बेसिक ट्रेनिंग, बेसिक डेमो याच्यामध्ये कव्हर करू. आणि याच्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन आहेत ते मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. म्हणजे रीड केल्यावर, वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल, येस याच्यामध्ये हे ऑप्शन आहे, हे सगळे मास्टर टाईप आहे. ते कोणतं मास्टर कसं यूज होतं, काय होतं, याचं प्रॉपर ट्रेनिंगच्या वेळी तुम्हाला सगळं माहिती दिली जाईल सर. त्याच्यानंतर इथे ट्रान्झॅक्शनमध्ये रेग्युलर कोणताही बिझनेस असेल तर रेग्युलर सगळे ट्रेड लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे रेग्युलर ट्रेड याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ओके सर, ट्रान्झॅक्शनमध्ये सगळ्या टाईपचे ट्रान्झॅक्शन अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये सगळं बघा, तुम्हाला रेग्युलर सेल, परचेस, सेल चलन, परचेस चलन, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर आणि डेबिट क्रेडिट ऑर्डर, मेन म्हणजे कोटेशन वगैरे, एस्टिमेट हे ऑप्शन तुम्हाला सगळ्या बेसिक ट्रेडला लागतात. मग रेग्युलर सेलची बिल वगैरे मारू शकता. पॉईंट ऑफ सेल, पीओएस पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. टच स्क्रीनचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. ओके, बाकी आणि सेल, फास्ट बिलिंग म्हणजे तुमचं सेलिंग, आउटस्टँडिंग, प्लस तुमचे परचेस विदाउट इन्व्हेंटरी पण याच्यामध्ये मेंटेन करू शकता. विदाउट स्टॉक वगैरे ऍड करता पण तुम्ही आपल्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये बिलिंग करू शकता. म्हणजे रेग्युलर जो काउंटर आहे ते इझिली तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मॅनेज करू शकता. आणि डेली लागणारे ए टू झेड सगळे रिपोर्ट्स आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहेत. म्हणजे डेली सेल असेल, डेली परचेस असेल, डेली प्रॉफिट अँड लॉस असेल, ओके, सेल परचेस रजिस्टर असेल, आउटस्टँडिंगचे रिपोर्ट असेल, लेजर असेल, सगळं याच्यामध्ये तुमचं मेंटेन होतं सर. ओके, आणि हे वापरायलाच एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचा स्टाफ इझिली, ज्यांना सॉफ्टवेअरचं नॉलेज नाही तो पर्सन पण हे सॉफ्टवेअर इझिली सिंगल क्लिकवर वापरू शकतो. 2-3 दिवसात पूर्ण सॉफ्टवेअर शिकू शकतो. ओके, याचं ट्रेनिंग पण आपल्याकडे फ्रीमध्ये भेटून जाईल. प्लस तुम्हाला याचे मराठीमध्ये रेग्युलर व्हिडिओ पण भेटतील. तुम्ही ते व्हिडिओ बघून पण पूर्ण सॉफ्टवेअर आपलं शिकू शकता सर. असं हे आपले बिलिंग अकाउंटिंगचं हे सॉफ्टवेअर आहे. स्टॉक रिलेटेड रिपोर्ट वगैरे सगळे तुम्हाला भेटून जातील. ओके, जीएसटी रिपोर्ट असेल तर जीएसटी भेटेल. ओके, सगळं स्टॉक एक्सपायरी, नियर एक्सपायरी, स्टॉक व्हॅल्युएशन, स्टॉक स्टेटस सगळं सिंगल क्लिकवर तुम्हाला भेटून जाईल. स्टॉक वगैरे जर मेंटेन केला करायचं असेल ते पण करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण मेन पार्टकडे जाऊया. इथे बघा, आयटम्स ऍड करण्यासाठी इथे तुम्ही आयटम्स ऑप्शनला क्लिक करायचे आहे. ओके, इथे बघा ही विंडो येईल, इथे न्यू बटनला क्लिक करायचं आहे. ओके, जो तुमच्या ज्या कॅटेगरीचे तुमचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्टचं नाव टाकायचं आहे. सपोज मला कॉम्प्युटरचा कोणता प्रोडक्ट बनवायचा आहे, मी ते इथे टाकणार लॅपटॉप. ओके, अगोदर ब्रँडचं नाव टाकायचं. सपोज मला टाकायचं HP लॅपटॉप. ओके, कोर i3. ओके, 12th जनरेशन. ओके, 16 GB रॅम. ओके, 512 SSD.
ओके, विंडोज 11 जे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचं आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकता सर. ओके ओके, असंच याप्रमाणे सिल्वर पण कलर पण टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे शॉर्ट नेम ऑप्शनल आहे, टाकू पाहायचं असेल तर टाकू शकता शॉर्ट नेम. त्यानंतर इथे टॅक्सचा ज्या स्लॅब असेल 5%, 18% असेल त्याप्रमाणे. जर तुम्ही नॉन जीएसटी वगैरे करत असाल तर इथे टॅक्स फ्री मध्ये ठेवा. ओके ओके, टॅक्स असेल तर 12-18 तुमच्याप्रमाणे घ्या. अदरवाईज तुम्ही नॉन जीएसटी वगैरे मेंटेन करत असाल तर तुमचा जीएसटी नंबर नसेल तर टॅक्स फ्री ठेवा. ओके, आता मी टॅक्स फ्रीच ठेवतोय इथे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये काय जीएसटी वगैरे नाही मेंटेन करायचं आहे. त्यानंतर इथे कंपनी म्हणजे कंपनी तुमचा तुम्ही इथे पहिल्यांदा तुमच्या ज्या कॅटेगरीचा बिझनेस आहे त्या कॅटेगरीचा तुमचा याच्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट इथे बनवायचा. हा तुम्ही कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट बनवतोय. ओके, म्हणजे लॅपटॉपचे डिटेल्स वगैरे, सपोज मोबाईल असेल ते पण मी एक एक प्रोडक्ट तुम्हाला ऍड करून दाखवतो वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे. आता इथे आयटम कंपनी म्हणजे हा माझा HP चा ब्रँड आहे, ही माझी HP झाली कंपनी. मी इथे प्लस बटनला क्लिक करणार, नीचे HP ऍड करणार, एंटर एंटर मारणार, सेव्ह बटनला क्लिक केला ते चालेल. इथे बघा HP कंपनी ऍड झाली. इथे क्लोज बटनला क्लिक करायची. इथे आलात की इथे HP कंपनी घ्यायची. सपोज तुम्हाला हे ग्रुप कंपनी अशासाठी आहे, तुम्हाला पर्टिक्युलर ब्रँड किंवा कंपनीचा स्टॉक चेक करायचा आहे, त्याला तुम्ही फिल्टर लावून तुम्ही पर्टिक्युलर ब्रँड वाईज तुम्ही प्रोडक्ट वाईज किंवा कंपनी वाईज प्रोडक्ट्स किंवा स्टॉक सर्च करू शकता. त्यानंतर इथे ग्रुप ऑप्शन आहे. ग्रुप म्हणजे तुम्ही तुमचे ग्रुप किंवा कॅटेगरी ते मेंटेन करू शकता. आता हा माझा आहे लॅपटॉप, मी इथे लॅपटॉप कॅटेगरी टाकेल. ओके, सेव्ह बटनला क्लिक करा. ओके, मी इथे घेणार लॅपटॉप. त्यानंतर इथे तुमचं युनिट पीस बॉक्स, पीस मध्येच वर्किंग होतं तर पीस मध्येच घेईल मी. ओके, अल्टरनेट क्वांटिटी काही इथे येणार नाही कारण सिंगल पीस वाईजच मेंटेन होतं. त्याच्यानंतर इथे तुम्ही परचेस प्राइस काय असेल त्याप्रमाणे तुम्ही परचेस प्राइस टाकू शकता. ओके, त्यानंतर सेल प्राइस म्हणजे किती रुपयाला तुम्ही सेल करणार आहात ते इथे टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही MRP काय असेल ते तुम्ही टाकू शकता. MRP मॅक्झिमम रिटेल प्राइस. आपले परचेस प्राइस ते इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट वगैरे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही ऍड पण करू शकता. किती रुपयाला विकणार आहात आणि तुमची MRP किती आहे. ओके, नंतर जर तुमचा ओपनिंग स्टॉक असा, आता तुम्ही सॉफ्टवेअर आता घेतलंय, त्याच्यानंतर आपल्याला जो आपला फिजिकल स्टॉक अपडेट करायचा आहे, इथे तुम्ही त्याचा ओपनिंग स्टॉक ऍड करू शकतो. मात्र आता इथे बघा, इथे याच्यामध्ये आपला जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सिरियल नंबर वगैरे मेंटेन होतो ह्याला प्रोडक्टला. म्हणजे लॅपटॉप डेस्कटॉप असेल किंवा तुमचं इलेक्ट्रॉनिक्स कोणतीही वस्तू असेल, मोबाईल असेल, तर इथे तुम्हाला सिरियल नंबरचा ऑप्शन लागेल. आता सिरियल नंबर ऑप्शन ऑन कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, ते आताच दाखवतो. ठीक आहे, इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे. हे मी आधी सेव्ह करून घेतो. इथून क्लोज करायचं. इथे सेटिंग ऑप्शन आहे बघा, सेटिंग ऑप्शनला आलात इथे सब आयटम मास्टर याला क्लिक करायचे. इथे तुम्हाला हे ऑप्शन इथे 1 नंबर घ्यायचा. ओके, इथे टाकायचं सिरियल नंबर. सिरियल नंबरला क्लिक करायची, अप्लाय बटनला क्लिक करायची. ओके, क्लोज करून बाहेर या. जर तुमचा ट्रेड ह्याचा असेल, बॅच वगैरे मेंटेन करायचं असेल तर इथे तुम्ही बॅच नंबर वगैरे टाकू शकता. ओके, जर तुमचं काय MRP ची गरज नाही, MRP बाय डिफॉल्ट येतात. बॅच नंबर ही विंडो तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही चेंज करू शकता. सिरियल नंबर असेल तर सिरियल नंबर टाकू शकता, IMI नंबर असेल IMI नंबर टाकू शकता. जर तुमचं इलेक्ट्रॉनिक झाल्यानंतर तुमचं हे FMCG प्रोडक्ट किंवा फार्मा किंवा कोणत्याही अदर ट्रेडमध्ये इथे तुम्ही त्याच्याऐवजी बॅच नंबर टाकू शकता. आणि तुम्हाला जर एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट लागत आहे, इथे ह्या दोन ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचे. म्हणजे तुम्हाला एक्सपायरी डेट पण विचारेल आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट हे दोन्ही ऑप्शन तुमचे ऑन होऊन जातील. ओके, आणि अप्लाय बटनला क्लिक करायची, ओके करायचं, ते क्लोज करून बाहेर यायचं. हे पण एकदा क्लोज करून बाहेर यायचं. इथे पुन्हा आयटम्सला या. इथे बघा सर, आपला HP लॅपटॉप हा प्रोडक्ट मास्टर ऍड झालेला आहे. याला एडिट करण्यासाठी तुम्ही डबल क्लिक करायची. ओके, इथे बघा, इथे तुमचं सगळं तुम्ही पुन्हा स्पेलिंग वगैरे चुकलं किंवा रेट वगैरे चेंज करायचं असेल तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर आता इथे बघा एक नवीन ऑप्शन ऑन झालाय सर, मेंटेन बॅच. इथे तुम्ही टिक मार्क करायची. जर तुमच्या प्रोडक्टला सिरियल नंबर वगैरे असेल, बॅच असेल, तर तुम्ही इथे टिक मार्क करायचं. किंवा जर विदाउट सिरियल नंबरवाला प्रोडक्ट असेल तर इथे ॲज इट इज असंच ठेवायचं. ओके, आणि इथे तुम्ही डायरेक्ट क्वांटिटी टाकू शकता. म्हणजे 10 पीस आहे, 25 पीस आहे, 50 पीस आहे, 500, 1000 का असेल त्याप्रमाणे.
जर तुमचं वर्किंग आहे सिरियल नंबर वाईज मेंटेन करायचं असेल तर मेंटेन बॅचला क्लिक करायची. इथे बघा सर ही विंडो तुमची यामध्ये कन्वर्ट होते आणि इथे तुम्हाला सिरियल नंबर विचारतो. सपोज माझ्याकडे HP चे हे सेम मॉडेलचे 2 पीस आहेत आणि त्याचे वेगवेगळे 2 सिरियल नंबर असतात. मी इथे सिरियल नंबर मी पहिला टाकणार जो का असेल तो. ओके. त्याच्यानंतर त्याची एक्सपायरी डेट वगैरे ह्या प्रोडक्टला काय विषय नसतो. सेल परचेस वगैरे काय असेल मारू शकता. चेंज करायचे असेल तर एंटर मारा. अदरवाईज मगाशी टाकले ती घेतलीच. राईट एरो मारत आपण एंटर एंटर मारत येऊ शकतो. इथे जर प्रोडक्टचा बारकोड असेल तर तुम्ही इथे स्कॅन करू शकता किंवा मॅन्युअली टाईप करू शकता. मी आता इथे मला काय बारकोड टाकायचं नाही, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक बारकोड जनरेट करतं. बस एंटर एंटर मारत यायचं. ओके. आणि एंटर मारलात की आपलं हे प्रोडक्ट ऍड होऊन जाईल सर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला नवीन इथे बारकोड ऍड करायचा असेल फक्त तुम्ही काय करा तुमच्या याच्याप्रमाणे इथून सिरियल नंबर्स वगैरे घेतला की फक्त तुम्हाला एंटर एंटर मारत या तुमच्या डिटेल्स प्रमाणे असेल त्या कसं तुमचा नेक्स्ट इथे सिरियल नंबर विचारेल बघा तुम्हाला. इथे तुम्ही दुसरा सिरियल नंबर टाकायचा आहे सर. म्हणजे एकाच प्रोडक्टचे आपले काय 2 सिरियल नंबर असतात. त्यावेळी याच्याप्रमाणे दोन्ही सिरियल नंबर तुम्ही इथे सर ऍड करू शकता. सेल प्राइस टाकली, परचेस टाकली आणि तुमची चुकली तर एंटर मारायचं, पुन्हा इथे 0 करायचं आणि इथे आपली सेल प्राइस, परचेस आणि MRP. बस एंटर एंटर मारायचं, एंटर एंटर. बस आता 3 नंबर काय ऍड नाहीच करायचं, 2च सिरियल नंबर होते. हा आपला ओपनिंग बॅलन्स म्हणजे जो आपल्याकडे करंट अवेलेबल असणारा स्टॉक तो इथून ऍड करायचा. परचेस मधून आलेला हा परचेस मधून ऍड करायचा. कारण आता आपण सॉफ्टवेअर घेतलं, आपल्याकडे जो सध्या दुकानात असलेला अवेलेबल स्टॉक हा इथून तुम्ही ऍड करायचा आहे. इथे अपडेट बटनला क्लिक करायचं किंवा सेव्ह बटन नाही असेल तर सेव्ह बटनला क्लिक करायचं. क्लोज करून मागे यायचं, क्लोज करून मागे यायचं. पुन्हा आयटम्सला गेलात तर इथे आपण प्रोडक्ट तुमचा ऍड झाला. ओके. आता आपण दुसरा प्रोडक्ट ऍड करूया दुसऱ्या कॅटेगरीचा. सपोज तुमचा किराणा, सुपर मार्केट किंवा कोणताही जनरल प्रोडक्ट आहे तर इथे तुम्ही प्रोडक्टचं तुमच्या नाव टाकायचं आहे. किंवा तुमचा हार्डवेअर बिल्डिंग मटेरियल शॉप असेल तर इथे प्रोडक्टचं तुमच्या बिझनेस कॅटेगरीनुसार तुमच्या प्रोडक्टचे नाव आहे जे तुम्ही बिलामध्ये तुम्ही कस्टमरला लिहून देता. तीच नावं इथे टाकायची, रेग्युलर जी नावं आहेत ती, जेणेकरून तुम्हाला शोधायला पण सर्च करायला पण इझी होतात. ओके. मी आता इथे एक टाकतो प्रोडक्टचं नाव. सपोज मी ग्रोसरीचं एक प्रोडक्ट बनवतो, चना डाळ. मी एकत्र टाकू शकतो चना डाळ 1 kg. ओके. GST वगैरे पाहिजे तर लावू शकता, एंटर. आता इथे तुम्ही का कंपनी वगैरे पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता किंवा जनरलच ठेवू शकता. ओके. कारण ते लूज असते त्यामुळे ते याचे काय येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुप आहे तर तुम्ही ऍड करू शकता तुमच्या याच्याप्रमाणे, एंटर. ओके. मागे येण्यासाठी एस्केप किंवा क्लोज बटनला क्लिक करा. हा टाकतो मी ग्रोसरी राहिला प्रोडक्टला. नंतर इथे तुमचा पीस, बॅग किंवा केजी का असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता युनिट. ओके. इथे आता आपल्याला वेगवेगळे MRP मेंटेन करायचे असेल वेगवेगळे MRP घेऊ शकता. ओके. अदरवाईज तुम्ही आपल्याला हे बॅच मेंटेन नाही करायचं, मग इथे डायरेक्ट आपण परचेस प्राइस, सेल प्राइस वगैरे टाकायची आणि इथे आपला किती जर बॅग असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. म्हणजे जर आपण बॅग करून ठेवले असेल पॅकिंग जे 1 kg 10 पीस 25 पीस असे आणि तर इथे तुम्ही टाकायचे किती बॅग आहे. किंवा नॉर्मली आपली जर नॉर्मली चना डाळ असेल तर इथे तुम्ही 1 kg युनिट टाकायची गरज नाही. इथे टोटल किती 100 kg टाकायचं किंवा 1000 kg करायचं. सेव्ह बटनला क्लिक करायचं, ओके करायचं. ओके. त्याच्यानंतर सपोज तुमचा मोबाईलचा ट्रेड असेल तर तुम्ही इथे टाकायचं जो तुमचा जो काही मॉडेल नंबर वगैरे असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकायचा. ओके. पहिल्यांदा ब्रँडचं नाव टाकायचं. ओके. त्याच्यानंतर 16 GB 120 कलर. बस एवढे डिटेल्स टाकायचं. टॅक्स वगैरे का असेल तुमच्या प्रमाणे लावायचं 18% वगैरे. इथे सेम कंपनी येईल तुमचा. आता सॅमसंग बनवायची इथे, एंटर एंटर.
एंटर की ऍड होईल. इथे क्लोज करा. इथे लिस्ट मध्ये ऍड होईल तुमची सॅमसंग. ओके, इथे कंपनी कॅटेगरी ग्रुप प्लस बटनला क्लिक करा. कॅटेगरी आपण टाकूया मोबाईल. ओके, सेव्ह करा. ओके, क्लोज करा. इथे कॅटेगरी लिस्ट मध्ये आपला ती कॅटेगरी ग्रुप ऍड होईल. ओके, इथे युनिट तुमचं पीसेस येईल. पीसेस घेऊया. ओके, इथं मोबाईल मध्ये आपलं सिरियल नंबर किंवा IMEI नंबर मेंटेन होतो म्हणून इथे मेंटेन बेसला क्लिक करायची. ओके, ओपनिंग स्टॉक टाकायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट सेव्ह म्हणू शकता आणि जुना स्टॉक टाकायचा असेल सिरियल नंबर मध्ये तुम्ही सिरियल नंबरवर बाकीच्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. इथे तुमची परचेस प्राइस काय असेल ती. ओके, इथे तुमचा सेल प्राइस किती रुपयाने तुम्ही विकणार आहात तो. MRP काय असेल ती. प्रिंटेड प्राइस. बस एंटर मारत द्यायचा. बारकोड असेल ते तुम्ही बारकोड टाकू शकता किंवा सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक जनरेट करेल. बस सिंगल मॉडेल आहे तर इथे काय टाकायची गरज नाही. सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके, प्रोडक्ट तुमचं सेव्ह झालेलं आहे. क्लोज करून जर मागे आलात तुम्ही पुन्हा आयटम्सला गेलात तर सगळे दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट ऍड झालेले आहे. सांगायचं एक तर ह्या सॉफ्टवेअर तुम्ही मल्टिपल कॅटेगरीचे मल्टिपल प्रोडक्ट मल्टिपल वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट किंवा कोणत्याही ट्रेडमध्ये तुम्ही मल्टिपल ट्रेडमध्ये जर बिलिंग करत असाल बिझनेस असेल मल्टिपल ट्रेड आहेत म्हणजे प्रोडक्ट आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स असेल ग्रोसरी असेल रेग्युलर कोणतेही प्रोडक्ट असेल आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके ओके त्यानंतर अजून एक प्रोडक्ट ऍड करूया. न्यू बटनला क्लिक करायची. आता मी FMCचा एक प्रोडक्ट ऍड करतो. फॉर्च्यून. सर्व प्रोडक्ट तुमचा हातात घ्यायचा माहित नसेल तर किंवा रेग्युलर नाव आहे ते तुम्ही ऍड करू शकता. ओके, फॉर्च्यून सनलाइट रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल 1 लिटर. बस हा आपला प्रोडक्ट झाला. ओके, बिझनेस कॅटेगरी प्रमाणे तुमचा GST घेऊ शकता. मी आता टॅक्स फ्री ठेवतो. ऍक्च्युली प्रत्येक प्रोडक्टला तुमचं असेल तर परचेसच्या बिलामध्ये तुम्हाला GST नंबर आणि त्याचा टॅक्स पर्सेंट परचेस बिलामध्ये भेटणार सर. 12% 8% काय असेल त्याप्रमाणे. ओके, जो का असेल त्याप्रमाणे इथे सिलेक्ट करायचा तुम्ही. जर ह्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला GST मेंटेन करायचं असेल तर आणि इथे तुमची काय कंपनी वगैरे का असेल तर ही कंपनी वगैरे ऑप्शनल आहे. तुम्ही पाहिजे तर बनवू शकता अदरवाइज स्किप पण करू शकता सर. ओके, पीसेस आणि इथे तुम्ही त्याचा HSN कोड हा HSN कोड तुम्हाला सर तुमच्या परचेस बिलामध्ये भेटेल आणि त्याचे किती % GST आहे त्या प्रोडक्टला हे पण भेटेल किंवा तुम्ही गुगल वरनं पण सर्च करून बघू शकता सर. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही त्याच्या प्रोडक्ट प्रमाणे तुमची MRP परचेस प्राइस सेल प्राइस सगळं इथे तुम्ही टाकू शकता सर. ओके मॅडम, हे बघा इथे तुम्ही काय टाकायचं एक प्रोडक्टचं आपण नाव बनवलं बाकी GST वगैरे काय असेल त्याप्रमाणे आपण परचेसच्या प्रमाणे ऍड करणार GST HSN कोड. इथे तुमचा परचेस प्राइस टाका किती रुपयाने तुम्ही खरेदी करता वगैरे काय असेल ते. ओके, नंतर इथे किती रुपयाने तुम्ही विकणार आहात ते MRP काय असेल ती आणि ओपनिंग स्टॉक जर का असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. सपोज माझ्याकडे 50 बॅग आहेत बस इथे टाकू शकता. व्हॅल्युएशन ऑटोमॅटिकच घेते इथे परचेस प्रमाणे. इथे सेव्ह बटनला क्लिक करा की तुमचा प्रोडक्ट इथे सेव्ह होईल. याप्रमाणे जेवढे तुमचे मास्टर आहेत ना सर प्रोडक्ट तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही इथे ऍड करत जायचे आहेत. ओके, फक्त जसे मास्टर ऍड कराल त्याप्रमाणे तुमची आयटम लिस्ट अपडेट होत जाईल. इथे तुम्ही बघू शकता सगळे प्रोडक्ट आपल्या प्रमाणे लिस्ट मध्ये ऍड झालेले आहेत. सिंपल आहे. नवीन प्रोडक्टला क्लिक करा आणि ते प्रोडक्ट तुमचे ऍड करत चला कोणत्याही कॅटेगरीचे. ओके, त्यांचा ओपनिंग स्टॉक टाकलेला इथेच तुम्हाला दिसतं आपल्या याच्याप्रमाणे. ओके, आणि आता सेल बिल कडे जाऊया. याप्रमाणे तुम्ही आयटम ऍड करत चला. नंतर इथे सेल बिलला यायचं. सेल बिलला आलो इथे नवीन जे बिल आहे जसं आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत सर 2 पॅनल दिले आहेत. एक रेग्युलर म्हणजे क्रेडिटची प्रॉपर लेजर वाईज मेंटेन करायचं असेल तर तुम्ही सेल बिलचा सेल या ऑप्शनचा यूज करा आणि तुम्हाला फास्ट बिलिंग साठी म्हणजे रेग्युलर कॅश काउंटर किंवा वॉकिंग कस्टमर मेंटेन करायचं असेल तिथे लेजर वगैरे काही नको नुसता कस्टमरचं नाव की नंबर टाकायचा असेल तर इथून तुम्ही POS ला जाऊ शकता. ओके, हे सेटअप आपलं झाल्यावर सर प्रोडक्ट लिस्ट वगैरे ऍड केल्यानंतर एक छोटीशी एक सेटिंग करायची आहे जी सेल बिल साठी फास्ट वर्किंग साठी. इथे तुम्ही टूल्स मध्ये यायचं. ओके, इथे एक वाउचर नंबर ऑप्शन इथे क्लिक करायचं. इथे परचेस सिलेक्ट करायचा. इथे चेंज बटनला क्लिक करायचं. इथे
ऑटोमॅटिक ऐवजी मॅन्युअली सिलेक्ट करायचं आणि ओके बटनला क्लिक करायचं आहे बस. ओके, हे क्लोज करायचं, हा एक ऑप्शन. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑप्शन टूल्समध्ये यायचं, ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही हे बघा, हे स्किप नॅरेशन ह्याला टिक मार्क करायचे आहे, कारण नॅरेशन काय लागत नाही रेग्युलर बिझनेससाठी. ही पण एक टिक मार्क काढून टाकायची आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन दिले आहे बघा. शो स्टॉक सेल परचेस ऑप्शनला क्लिक करायचे आहे. राऊंड ऑफ सेल परचेस इच आयटम काही गरज नाही. ओके, शो लास्ट पार्टी प्राइस वगैरे पाहिजे तर तुम्ही ऑन करू शकता, म्हणजे लास्ट कस्टमरला काय आपण रेटने दिलं ते समजतं तुम्हाला. त्याच्यानंतर सर तुम्हाला इथे एक ऑप्शन बघा, शो कस्टमर अँड सप्लायर सेपरेटली, ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे सगळे ऍड करून झाले की इथे तुम्ही अप्लाय बटनला क्लिक करायचे आहे सर. त्याच्यानंतर स्टॉक ऑप्शनला यायचं. स्टॉकमध्ये सर तुम्हाला जर तुमचा जर स्टॉक नसताना पण बिलिंग अलाव करायचं असेल तर तुम्ही या ऑप्शनला डोंट अलाव निगेटिव्ह स्टॉकला सिलेक्ट करायचं आहे. आणि स्टॉक नसताना जर बिलिंग तुमचं कंटिन्यू व्हायला पाहिजे तर निगेटिव्ह स्टॉक तुम्ही ऑन करून ठेवायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत, स्टॉक नसला तरी बिलिंग तुम्ही करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये डायरेक्ट प्रोडक्ट लिस्ट ॲड करून. स्टॉक प्रॉपर मेंटेन करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता, किंवा तुम्हाला अदर पण ऑप्शन आहे, वॉर्निंग पण देतो सॉफ्टवेअर, मग तुम्ही अलाव करायचं असेल तर करू शकता. ओके, मी आता बाय डिफॉल्ट अलाव करू शकतो आणि इथे आपल्या बटनला क्लिक करतो. ओके, बाकी इथे ऑप्शन दिलेलं ओपनिंग स्टॉक वगैरे कसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्ही क्लोजिंग स्टॉक पण मॅन्युअल ऑटोमॅटिक पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला त्याचं कोणत्या बेसिसवर, MRP वर पाहिजे, परचेसवर पाहिजे, सेल प्राइजेसवर पाहिजे, त्याप्रमाणे इथे तुम्ही घेऊ शकता सर. ओके, मी आता बाय डिफॉल्ट आहे त्याप्रमाणे इथे परचेस किंवा का असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. अप्लाय करा. मग तुमचा जो ओपनिंग स्टॉक वगैरे रिपोर्ट आहे तो त्याप्रमाणे परचेसवर पाहिजे तर परचेस घ्या, MRP पाहिजे तर MRP सिलेक्ट करा आणि अप्लाय करा की त्या रेटवर तुमचं व्हॅल्युएशन जनरेट होतं. नंतर लास्टचं ऑप्शन आहे POS सेटिंग. POS सेटिंग मध्ये ओके, हे जनरलमध्ये आपलं सेलचं झालेलं प्रॉपर जे सेल बिल बनवणार. आणि POS ची जी सेटिंग आहे ती तुम्ही POS ला सेटिंग पॉज बिलिंगसाठी. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे, सपोज स्किप करायचं, डेट रेग्युलर घेतच जाणार, बिल नंबर पण रेग्युलर ऑटोमॅटिक घेऊन दे, सेल टाईपची पण काय ऑटोमॅटिक घेणार, अकाउंट नेम पण काय ऑटोमॅटिक घेणार, फक्त मोबाईल नंबर पाहिजे तर याला टिक मार्क करायचे नाही. हे बाकीचे ऑप्शन तुमचे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक घेईल, म्हणजे स्किप करेल, म्हणजे तुम्हाला तेवढे स्किप करेल. एंटर मारत बसायची गरज नाही, डायरेक्ट मोबाईल नंबर कस्टमरचा विचारेल. ओके, आणि हे POS बिलिंग तुम्हाला MRP वर करायचं आहे की सेल बाय, जो डिफॉल्ट बिलिंग रेट आहे तो कोणता तुम्हाला सेट करायचा, तुमचे MRP करायचं आहे की सेल प्राइस. मला आता सेल प्राइस सेट करायचं आहे, मी इथे सेल प्राइस करणार. ओके, बाकी ऑटोमॅटिक आहे त्याप्रमाणे इथे आपण सेट ठेवणार आहोत आणि इथे अप्लाय बटनला क्लिक करणार, ओके करायचं, हे क्लोज करून बाहेर यायचं. ओके, त्याच्यानंतर आपण बघा, पहिलं आता POS मी तुम्हाला दाखवतो. POS एकदम फास्ट बिलिंगसाठी आहे, फक्त इथे कस्टमरचा नंबर टाकून बिलिंग होतं किंवा विदाउट नंबर पण करू शकता. ओके, तुम्हाला फक्त क्वांटिटी सिलेक्ट करायची बस, ही विंडो आली, इथे एंटर मारायचा. इथे फक्त प्रोडक्ट तुम्ही एंटर मारा, इथे सर्च पण करू शकता, काही सर्च केलं की ऑटोमॅटिक तुमचं प्रोडक्ट येऊन जाईल. ओके, इथे आला एंटर मारायचं, फक्त क्वांटिटी चेंज करायची सर. एंटर. तुम्हाला जर डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे तुम्ही इथे पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेट होतं, इथे तुमचं अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेट होतं. ओके, त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुमचं जर डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. एंटर मारत प्रोडक्ट तुमचं ऍड होत जाईल सर. ओके सर, हे टोटल बिल झालं. इथे बघा सर, इथे तुम्ही रेग्युलर ऍड केलेले सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे दिसतात, क्वांटिटी वगैरे, टोटल बिल अमाऊंट पण इथे दिसते, मोड ऑफ पेमेंट पण इथे आहे. मोड ऑफ पेमेंट मध्ये तुमची जे काही तुमचे वॉलेट, जीपे वगैरे तुम्ही इथून ऍड पण करू शकता. ओके, आता कॅश मध्ये असेल तर कॅश मध्ये घ्यायचं आणि इथे सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलं की इथे लगेच तुम्हाला विचारणार प्रिंट द्यायची आहे का, तर तुम्ही प्रिंटला देऊ शकता. असं परफेक्ट तुम्हाला बिल फॉर्मॅट पण भेटेल, कस्टमाइज बिल फॉर्मॅट आहे. हे बिल तुम्ही ईमेल किंवा कस्टमरला व्हॉट्सअपला किंवा ईमेलला पण सेंड करू शकता सर. ओके, POS बिलिंग हे फास्ट बिलिंगसाठी आहे. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट आहे तो सेल बिलचा ऑप्शन बघूया. सेल बिल मध्ये तुम्ही प्रॉपर कस्टमरचा बिल बाय बिल तुमचं ह्याच्याप्रमाणे प्रॉपर लेजर मेंटेन करू शकता. आउटस्टँडिंग वगैरे मेंटेन करायचं असेल, उधारी वगैरे, तुम्ही सेल बिलचा ऑप्शन करा. इथे तुमचं प्रॉपर कस्टमरचा लेजर मेंटेन होणार आहे. ओके, इथे क्रेडिट, इथे आलो की इथे पार्टी नेम म्हणजे कस्टमर नेम, इथे प्लस बटनला क्लिक करा किंवा F3 बटन प्रेस करा. इथे दिलेलं आहे बघा, F3 फॉर न्यू. इथे मी प्लस बटनला क्लिक करून नवीन लेजर बनवतो. इथे सपोज जो कोण कस्टमर असेल त्याचा तुम्ही इथे लेजर बनवायचा आहे. ओके,
एंटर इथे कस्टमर जाईल. ओपनिंग मध्ये त्याचा काय जुना बॅलन्स असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. हे न असेल तर ऑप्शनल असेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता. एंटर इथे त्याचा प्रॉपर ऍड्रेस टाकायचा तुम्हाला पाहिजे तो. त्याचा इथे मोबाईल नंबर मात्र एक टाकायचा कॉन्टॅक्ट साठी. बाकीचे ऑप्शन तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही फिल करू शकता, बाकीचे क्लोज करू शकता. आणि त्या कस्टमरचा इथे जीएसटी नंबर असेल तर तुम्ही इथे जीएसटी नंबर टाकायचा आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलं की इथे बघा सर आपली पार्टी ऍड झाली. इथे सिलेक्ट करायचं, एंटर मारायचं, नेक्स्ट एंटर मारायचं. इथे बिल नंबर ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेईल. ओके, एंटर मारलं की इथे पण सेम आपले प्रोडक्टचे नाव येतील. क्वांटिटी फक्त टाकायचं आहे तुम्हाला. बाकी डिस्काउंट वगैरे सेम तुम्हाला पाहिजे असेल तर देऊ शकता. इथे तुम्ही सर्च पण करू शकता. एंटर मारलात इथे क्वांटिटी फक्त टाकायची, ऑटोमॅटिक तुमचे प्रोडक्ट सर्च होत जाईल. सपोज इथे तुम्हाला रॅन्डमली मधलं नाव जरी सर्च करायचं असेल प्रॉडक्टचं तरी पण याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. यासाठी तुम्ही इथे स्टार बटन टाकायचं आणि सपोज तुम्हाला आता फॉर्च्यून आठवत नाहीये, ऑइल आठवतं, फक्त ऑइल सर्च करा. मग इथे स्टार टाकून तुम्ही ऑइल टाकायचं. हे रॅन्डमली जे प्रोडक्ट आहेत ऑइलवाले ते सगळे प्रोडक्ट येतील सर. म्हणजे मधलं जरी नाव टाईप केलं तरी प्रोडक्ट आपलं ह्या सॉफ्टवेअरमध्ये सर्च होईल सर. ओके, फक्त स्टार बटन दाबून तुम्हाला जे आठवतं ते नाव तुम्ही तिथे टाईप करायचं. 2-3 अक्षर 3 लेटर्स तरी टाईप करायचे सर. फक्त क्वांटिटी टाकायची, ऑटोमॅटिक तुमचं हे होईल. आणि याच्यामध्ये सर एक आहे की जे रेट आहे आपले ते रिअल टाइम तुम्ही कमी जास्त पण कस्टमरनुसार करू शकता. म्हणजे कोणाला डिस्काउंट न देता डायरेक्ट रेटच चेंज करायचा आहे बिलामध्ये, तर तुम्ही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुमचा जो सेल रेट आहे कस्टमरनुसार त्या बिलापुरता तुम्ही रिअल टाइम चेंज करू शकता सर. ओके सर, एंटर. त्याच्यामध्ये तुम्ही बिल वाईज जर पर्टिक्युलर आयटम वाईज जर डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही इथे डिस्काउंट पण देऊ शकता. बिलामध्ये तुम्ही अदर काय एक्स्ट्रा टोटल बिलावर डिस्काउंट द्यायचा आहे किंवा पॅकिंग फॉरवर्डिंग चार्जेस द्यायचे असेल ऍड करायचे ते इथे तुम्ही देऊ शकता. तर एक्स्ट्रा आता सपोज यांचं किती 951 बिल झालेलं आहे, पर्सेंट मध्ये द्यायचं असेल इथे टाकू शकता आणि अमाऊंट मध्ये टाकायचं असेल इथे देऊ शकता. सपोज 1 रुपयाला लेस करायचं तुम्ही डिस्काउंट देऊ शकता. तर 950 मध्ये राऊंड ऑफ आपलं बिल झालेलं आहे. बस इथे सगळं याच्याप्रमाणे प्रॉपर ट्रेनिंग वगैरे सगळं दिलंच जाईल सर तुम्हाला. ओके, हे डेमो मध्ये फक्त तुम्हाला जस्ट दाखवते की तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर कसं आहे, काय ते आणि कसं यूज होईल, काय काय ऑप्शन आहे हे साठी. बाकी तुम्हाला प्रॉपर प्रत्येक एंट्रीचं प्रॉपर फुल गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला ट्रेनिंग आपल्याकडून भेटून जाईल सर. तिथे सेव्ह बटनला क्लिक करायचं की तुमचे प्रोडक्ट तुमचं बिल आहे ते सेव्ह होईल. ओके, हे बघा इथे प्रिंटला येस म्हणायचं. इथे आपल्याकडे सगळे प्रकारचे बिल फॉर्मॅट अवेलेबल आहेत. कंपोजिशन हा आपलं तुम्ही नॉन जीएसटी मध्ये असाल किंवा कंपोजिशन असेल तर तुम्ही कंपोजिशन फॉर्मॅट यूज करू शकता. आपल्यामध्ये डायरेक्ट हे बिल तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला सेंड करू शकता सिंगल क्लिकवर. पीडीएफ मध्ये कस्टमरला डायरेक्ट सॉफ्ट कॉपी सेंड होते त्याच्या व्हॉट्सअप नंबरला. प्रिव्ह्यू केला तर इथे तुम्हाला बिलाचं फ्री दाखवतो. हे बघा सर, हे परफेक्ट एकदम छान असं सुंदर असं बिल फॉर्मॅट आहे. हे तुम्हाला एकदम कस्टमरला बघितल्यावर कस्टमर बिल फॉर्मॅट आवडेल तुमचं. असं एकदम छान आहे, सुंदर अट्रॅक्टिव्ह बिल फॉर्मॅट आणि फुल कस्टमाइज करता येतो. तुम्हाला का कलर वगैरे टाकायचा असेल, लोगो सेट करायचा असेल, QR कोड सेट करायचा असेल, बँक डिटेल सेट करायचे असेल, सगळं काही कस्टमाइज करून याच्यामध्ये सेट करता येईल. ओके, आपलं नवीन व्हर्जन युनिकोड बेस म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये पण आपलं सॉफ्टवेअर येतं सर. ते पण तुम्हाला लवकरात लवकर आपण देऊ. म्हणजे लोकल लँग्वेज मध्ये कम्प्लीट सॉफ्टवेअर तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये यूज करू शकता. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट आयटम कस्टमरची नावं मराठी लँग्वेज मध्ये पण तुम्ही वापरू शकता. बट हे आहे ते आपले कम्प्लीट इंग्लिश सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये मात्र सध्या तुम्हाला कम्प्लीट इंग्लिश लेवल मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला हे यूज करता येईल. ओके, हे बघा हे सर असं परफेक्ट आपला बिल फॉर्मॅट आहे. हे आपण क्लोज करू. इथून तुम्ही व्हॉट्सअप, ईमेल, प्रिंट किंवा पीडीएफ पण बनवू शकता. हे आता क्लोज करतो. त्याच्यानंतर सर आपल्याकडे जीएसटी चे पण फुल पेज, हाफ पेज फॉर्मॅट अवेलेबल आहेत. ओके, एकाच सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही ओके, हा बघा हा सर परफेक्ट फुल पेज आहे बघा जीएसटीचा. वरती तुमचे बिल डिटेल्स वगैरे सगळे ऑटोमॅटिक येईल, फॉर्मचे डिटेल्स, जीएसटी नंबर वगैरे सगळं. याच्यामध्ये पण सेम QR कोड, तुमचा लोगो, बँक डिटेल्स सगळं सेट करू शकतो. तुम्हाला एखादा कॉलम ऍड करायचा असेल कॉलम पण ऍड करू शकतो, फॉन्ट कमी जास्त करू शकता, कलरिंग करू शकता. हे बघा हे परफेक्ट जीएसटीचं बिल. ओके, हे फुल पेज आहे. तुम्हाला जर हाफ पेज पाहिजे असेल हाफ पेज पण आपल्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे एकाच सॉफ्टवेअर तुम्ही मल्टिपल बिल फॉर्मॅट फुल पेज, हाफ पेज पण वापरू शकता. जीएसटी, नॉन जीएसटी. एखाद्याला जीएसटीचं बिल द्यायचं जीएसटी देऊ शकता, नॉन जीएसटी देऊ शकता, नॉन जीएसटी देऊ शकता. हे बघा हे जीएसटीचं बिल. ओके, पाहिजे तर आणि सगळ्या प्रकारचे प्रिंटर तुमचे सपोर्ट होतं त्या सॉफ्टवेअरला.
ओके, इंकजेट, लेझरजेट किंवा कोणताही असेल, तो थर्मल असेल तर थर्मल पण, आणि तुम्हाला हवा तसं बिल फॉर्मॅट पण आपल्याकडे सेट करून भेटून जाईल सर. असं हे आपलं बिलिंग अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर आहे सर. एकदम इझी आहे, सोपं आहे, वापरण्यास एकदमच सोपं आहे. तुम्ही इझिली हे सॉफ्टवेअर वापरू शकता आणि तुमचा जो व्यवसाय आहे, बिझनेस आहे, कॉम्प्युटराइज करू शकता, आधुनिक होऊ शकता आणि तुमचा जो कस्टमरला तुम्ही प्रिंटेड कॉम्प्युटराइज बिल देऊ शकता. मॅन्युअल काम करायची गरज नाही. या सॉफ्टवेअरमध्ये तुमचं लेजर वगैरे सगळं कस्टमर वाईज मेंटेन होतं, हिशोब राहतो, कोणाची किती उधारी आहे, आपण कोणाचं देणं आहोत, स्टॉक किती आहे, आपला डेली सेल किती, आपलं प्रॉफिट किती होतं, आपलं लॉस काय आहे, प्रॉफिट काय आहे, स्टॉक किती आहे, बिझनेसमध्ये टर्नओव्हर किती होतो, वर्षाला आपण किती सेल करतो, किती विक्री करतो, किती परचेस करतो, किती कोणाचं आउटस्टँडिंग आहे, कोणत्या कस्टमरचं किती येणं आहे, आजपर्यंत किती बिलं झाली, सगळं ए टू झेड या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करता. मेन म्हणजे एकदम इझी आहे सॉफ्टवेअर बनवलेलं. कोणीही सॉफ्टवेअर हे वापरू शकतो. ज्याला नॉलेज नाही तो पण हे आपलं सॉफ्टवेअर तुम्ही घेऊन वापरू शकता. याचं ए टू झेड ट्रेनिंग वगैरे सगळं आपल्याकडून तुम्हाला भेटून जाईल. बाकी जेवढे ऑप्शन आहेत त्याचं ट्रेनिंग तुम्हाला फायनल झाल्यानंतर सगळं आपलं ट्रेनिंग तुम्हाला देऊच. ओके, तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर असेल, प्रश्न असेल ते पण तुम्ही आम्हाला विचारू शकता. अजून याच्या व्यतिरिक्त कोणतं ऑप्शन समजत नसेल किंवा परचेस एंट्री कशी ॲड करायची, नंतर चलन कसं बनवायचं आहे, चलन आहे ते याच्यामध्ये कन्वर्ट कसं करायचं आहे, कोटेशन कसं बनवायचं आहे, बाकी पेमेंट एंट्री, रिसिट एंट्री, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्यामध्ये तुम्हाला कशा ॲड करायच्या, कशा तुम्ही ते बनवू शकता, हे सगळं ट्रेनिंग आपल्याकडून तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जाईल. बाकी ए टू झेड रिपोर्ट कसे जनरेट करायचे, रिपोर्ट कसे बघायचे, एक्सेल PDF मध्ये कसे काढायचे, कोणता रिपोर्ट कुठे आहे, काय आहे, सगळं तुम्हाला आपल्याकडून ट्रेनिंग भेटून जाईल. हे आपलं असं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. तुम्ही इन्स्टॉल करा, वापरून बघा, बिलं जनरेट करा. ओके, आणि काय असेल तर आम्हाला कॉल करा. फायनल ॲक्टिव्हेशन्स, लायसन की वगैरे आमच्याकडे भेटून जाईल आणि एकदम बेस्ट रिजनेबल रेटमध्ये आपल्याकडून भेटून जाईल तुम्हाला हे सॉफ्टवेअर. आणि याची सर्व्हिस आहे, सपोर्ट आहे, सगळं अपडेट आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडून भेटून जाईल. ओके, आमचं हे कॉन्टॅक्ट नंबर आहे 9730331240. समर्थ इन्फोटेक कुडाळ, सिंधुदुर्गमध्ये आमचं ऑफिस आहे सर. ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. ओके, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. कोणत्या ट्रेडसाठी तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल कधी आम्हाला कॉल करा. सगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर भेटून जाईल. ओके सर, या प्रकारे इन्स्टॉल करा आणि काय असेल नाही समजत असेल, काय अजून माहिती पाहिजे असेल तर एनी टाईम आम्हाला कॉल करा. ओके सर, थँक्यू.